मी निघालो होतो माझ्या लाईफच्या मोस्ट अवेटेड इंटरनॅशनल ट्रिपला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ लिव्ह लाईफ विथ लवकी. मुंबईला पोचलो आणि गेलो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला. किती वेळा पण एअरपोर्टला जावा, पण प्रत्येक वेळी एअरपोर्टला जाण्याची मजाच वेगळी असते. टर्मिनल 2ला पोचलो, नेहमीप्रमाणे गर्दी होतीच. त्यानंतर बॅग, पासपोर्ट आणि बोर्डिंग पाससोबत फोटो काढले, कारण प्रत्येक ट्रिपच्या अगोदर ते फोटो काढणं म्हणजे शास्त्र असतं. नंतर सगळी प्रोसेस केली आणि मी निघालो एअरपोर्टवरच्या माझ्या सगळ्यात आवडत्या प्लेसला, ते म्हणजे ड्युटी फ्रीचे शॉप्स. तिथे थोडा टाइमपास करून फायनली मी बसलो फ्लाईटमध्ये. खाणं पिणं झाल्यानंतर टाइमपास करत बसलो. बाहेर बघत असताना मला दिसली दुसरी फ्लाईटमधून फ्लाईट बघायचा हा माझा पहिलाच अनुभव. दुसरी फ्लाईट बघितल्यावर कळतं की आपल्या फ्लाईटचा स्पीड किती असेल. त्यानंतर 10 तासाच्या मोठ्या जर्नीनंतर फायनली मी पोचलो लंडनला. वरून दिसली ती घरं, एकसारखी दिसणारी घरांच्या कॉलनीज, हे आपण फक्त टी व्हीमध्येच बघितले होतो. ते आज प्रत्यक्षात बघताना मजा झाली. थोड्या वेळाने पोचलो मी सेंट्रल लंडनच्या वरती आणि मग खरं लंडन वाटू लागला. मोठमोठ्या इमारती, मोठमोठे स्टेडियम्स, वरून दिसली मला थेम्स नदी आणि दिसलं मला लंडन आहे. हे सर्व बघताना नंतर मी लँड केलं लंडनच्या सगळ्यात फेमस एअरपोर्टला, जे की आहे हिथ्रो एअरपोर्ट. हिथ्रो एअरपोर्टवर लँड केल्यानंतर सगळी प्रोसेस केली आणि आम्ही बाहेर पडलो. आमचा भाऊ आम्हाला न्यायला आला होता, त्याच्यासोबत आम्ही गेलो ट्यूब स्टेशनवरती. मेट्रोला हे लोक ट्यूब म्हणतात. ही ट्यूब डायरेक्ट टर्मिनलपर्यंत येते. 1863 पासून हे लोक ही ट्यूब वापरतात. तेव्हापासून इन्फ्रास्ट्रक्चर आहे तसंच आहे याचं, फक्त लोकोमोटिव्हमध्ये काहीतरी जे काही बदल झाला असेल तो झाला असेल. सो हा होता माझ्या लंडन सिरीजचा पहिला ब्लॉग. भेटूया लंडन सिरीजच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.